तर गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावलेली आहे। राज्यामधल्या मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सुद्धा बऱ्यापैकी विस्कळीत झालंय। तर कोकणामध्ये सुद्धा पावसाचा जोर चांगलाच दिसतोय। या सगळ्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यभरात पावसानं पुन्हा वर्दी दिली। पावसासाठी आसुसलेल्या मराठवाड्याला काहीसा दिलासा देण्याचं काम वरुण राजानं केलंय। कारण काल मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस बरसलाय, मात्र अद्यापही सर्वदूर मराठवाड्यामध्ये पावसाची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण बघू शकतो की कशा प्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी जी आहे ती ओसंडून वाहत आहे आणि अनेक ओढ्या नाल्यांना पाणी आले। सेलू तालुक्यामध्ये काही मार्ग जो आहे ते बंद होते। त्यानंतर सोनपेठ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालंय। मराठवाड्यातील परभणीत आठवडाभराच्या ब्रेक नंतर दमदार पाऊस झाला। सेलू तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला, अनेक रस्ते बंद झाले, तर पाथरीतील ढालेगाव बंधारा ओव्हरफ्लो झाला। विदर्भातल्या वाशिममध्येही काही तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला। मंगळूरपीर आणि रिसोड तालुक्यांना पावसाचा जबर फटका बसला। जिल्ह्यातील पैनगंगा नदी दुथडी भरून वाहते, तर रिसोडमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं। जालन्यामध्ये ढगफुटी सदृश पावसानं कहर केला। जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली। जिल्ह्यातील एका शिवमंदिराला पुराच्या पाण्यानं वेढा घातला, त्यात 3 जण अडकले होते। बचाव कार्य राबवून या तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। पश्चिम विदर्भात गेल्या जवळपास 3 आठवड्यानंतर जोरदार पाऊस पडलेला आहे। खरं तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। आपण जर का बघितलं तर गेल्या 3 आठवड्यापासून पेरणीनंतर कोमेजत होती, मात्र काल रात्री मध्यरात्रीपासून वाशिम जिल्ह्यातील रिसोड, वाशिम तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेळ तालुका तसंच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका या जवळपास पश्चिम विदर्भातील 5 ते 6 तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळलेला आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। बुलढाण्यात लोणार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टिटवी, कुंडफळ, बोरखेडी, गुंधा हे लघु प्रकल्प 100% भरले। अकोल्यातील बाळापूर शेगाव मार्गावर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती। गोंदिया, लातूर आणि यवतमाळ जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काही दिवसांच्या खंडानंतर पावसानं जोरदार हजेरी लावली। विदर्भ, मराठवाड्यासह कोकणातही पाऊस जोरदार बरसला। सिंधुदुर्गात भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात असताना चांगला पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातल्या 3 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे। पण सध्याच्या घडीला 3 जिल्ह्यांमध्ये एकंदरीत परिस्थिती बघायला गेल्यास पाऊस हा सरींवरती बरसतोय। काही भागांमध्ये पाऊस रिपरिप किंवा रिमझिम स्वरूपाचा बरसताना दिसून येत आहे। अर्थातच या पावसाचा जनजीवनावरती फारसा मोठा परिणाम झालेला नाहीये। आज दिवसभर असं चित्र बघायला गेल्यास 3 जिल्ह्यांचा विचार केल्यास अगदी काही ठिकाणी मोठ्या सरी बरसताना दिसून आल्या। रायगड आणि रत्नागिरीत देखील पावसाचा जोर कायम आहे। हवामान विभागाकडून पुढील 24 तासांसाठी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला। साऊथ वेस्टर्ली विंड्स आणि त्याच्यात पाऊस पडण्यासाठी ज्या सिनॉप्टिक सिच्युएशन्स आहेत त्या फेवरेबल झाल्या आहे। आर्द्रता तयार झालेली आहे, त्याच्यामुळे सर्वसाधारणतः येथे 24 तासामध्ये एक्सेप्ट पालघर संपूर्ण कोकणामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, सोबतच वाऱ्याचा वेग वाढण्याची पण शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।